काय करायचं? आई, पंजोबांना काय झालं? शुभ्रा, तू बबडूला सांभाळ, मी फोन ट्राय करतो. मला काळजी नको करूस, पंजोबा ठीक आहेत. शुभ्रा, त्याला बाहेर घेऊन जा, तो काबरेल इकडे. चल वा. ये. काय? अहो अहो, बाबांना शुद्ध येते. बाबा. दत्ता, मी सावकाश बाबा. बाबा ठीक आहात ना तुम्ही? कसं वाटतंय बाबा? पाणी नको मला पाणी. बाबा थोडं पाणी पिऊन घ्या ना, बरं वाटेल तुम्हाला. नको म्हणून सांगितलं मी तुला. बाबा प्लीज तुम्ही चिडू नका. सोहमच्या बाबतीत तू एकही शब्द बोल नकोस. पोटच्या मनाला घराबाहेर काढल्यास. हे सगळं करायला मन धजावलं कसं तुझं? सोहम फक्त तुझा मुलगा नाहीये, आमच्या कुलकर्णी घराण्याचा कुलदीपक आहे. तो या घराचा वारस आहे. तो मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाहीये. हे सगळं तू का केलंस मला माहितीये. तुला जगाला दाखवायची हौस आहे ना, की तू किती चांगली सासू असते, पण त्याच नादात तू चांगली आई बनायला विसरून गेलीस. दत्ता, तुझा राग मी समजू शकतो, पण जे काय झालं त्यात आसावरीची काहीही चूक नाहीये. तिला काय आनंद झालेला नाही स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढताना. तो वागलाच तसा आहे. तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता ना. मी विचारलं तुला, तुझ्याशी काय बोललो? तू मध्ये बोल नकोस. बाबा काय बोलताय तुम्ही? एक मिनिट थांबा. सॉरी, हा कुलकर्णींच्या घरातला विषय आहे. मी माझ्या सुनेशी तिच्या मुलाविषयी बोलतोय, माझ्या नातवाविषयी बोलतोय. यात तुझा काहीही संबंध नाहीये. मुळात तू इथं असायची काही गरज नाहीये. तू बाहेर जाऊन थांबलास तरी चालेल. बाबा असं नका बोलू. हो काय बोल मी? माझंच चुकलं. मी तुला हवं तसं वागण्याची मुभा दिली आणि सगळं घडलंय. हा अभिजित स्वतःला मोठा मॉडर्न समजत होता ना, याच्या नादाला लागून तू अशी वागायला लागलीस. याच्या संगतीमुळे तुझं डोकं फिरलेलं आहे. अशी आधी नव्हतीस असावी. तुमची नीट बघत होतीस. आपला मुलगा एकदम चांगला आहे, एकदम गुणी असंच वाटायचं तुला. आज खरंच तुला काय सोहमचं तुला दिसायला लागलंय. तुझ्या नजरेमध्ये सोहम खुपायला लागलाय. बाबा तुम्ही विसरताय, सोहम माझाही मुलगा आहे ना. आहे ना मुलगा? आपल्याच मुलाला कोणाचं घराबाहेर काढते? तुला काय सांगितलं बाबा मी? कळलं नाही तुला? मला माझ्या सुनेशी एकांतात बोलायचं. ऑलराईट, असं मी बाहेर थांबतो. काय लागलं तर सांग मात्र मला. अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी. तो काय करतोस? दिसत नाहीये. पॅकिंग करून कुठे चाललास? तू कशाला बाहेर काढते? राहू दे ना. हॅलो, तुझ्याकडे काही ऑप्शन नाही, तुला इथेच राहावं लागणार आहे. तुला कोणी सांगितलंय हे? आणि दुसरा ऑप्शन म्हणजे मी दुसरं घर नाही शोधत आहे, स्वतःच्या घरी चाललोय मी. कळलं? आणि आता बघ तू, हसू नको. माझी आई म्हणजे मॅडम आसावरी राजे स्वतः मला फोन करून घरी बोलवून घेणार आहे. बघ. ओ इज इट? हॅलो, तू ठीक आहेस ना? डॉक्टरांना बोलू का मी? मी व्यवस्थित आहे, तू बस तिकडे. अरे मग असं डोक्यावर पडल्यासारखं काय बोलतोयस? एक डोक्यावर पडलेली मुलगीच मला हे विचारते.
डोक्यावर पडलो नाहीये. हे जे डोकं आहे ना ते चालवलंय मी, म्हणून मी घरी चाललोय. कळलं? आर यू सिरियस? हो. Oh my God, seriously? I'm so happy. पण तुम्हाला आधी कधी सांगितलंस? मी पण माझी बॅग पॅक केली असती ना. तो हे घर किती छोटं आहे, 4 पावलं चालले की लगेच संपतं. इकडे एसी पण नाही, तो भंगाडा फॅन तो पण व्यवस्थित चालत नाही बाबा. आय एम सो हॅपी. तुझी एक सिंगल बेडरूम माझ्या घरापेक्षा मोठी. आपण परत जाणार आहोत. आता असावरी मॅमचा फोन आला की आपण लगेच निघूयात. ओके? आणि हो, मॅमचा फोन आला ना की त्यांच्याशी भांडत बसू नको. त्या जे बोलतील ना ते ऐकून घे. असा चान्स परत नाही मिळणार आपल्याला. मला खूप बरं वाटतंय, तुला आनंद होतोय. पण ऐक ना, ऐक 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 ऐक, एवढे कष्ट घ्यायची गरज नाहीये. तू नाही येतेस माझ्या बरोबर, मी एकटा चाललोय घरी. व्हॉट? मी एकटा चाललोय घरी, मला बोलवलंय. You liar, you cheat, fraud. माझे पैसे संपले की तुम्हाला सोडणार आहेस ना? त्या शुभ्राला सोडून माझ्याकडे आलास आणि आता मला सोडून तिच्याकडे जाणार आहेस. I hate you. ए सुजन थांब. मी काय म्हणालोय का तुला? तुला पण बोलवणार आहे मी परत. विश्वास नाही का माझ्यावर? No, I don't trust you. तुझ्याकडे दुसरा काही पर्याय पण नाहीये सुजन. बोलवणार मी तुला. अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म. शुभ्रा, काय झालं? तुमचा फोन एकदम असा गडबडीत आला. तुम्ही रडताय? काय झालंय? अनुराग अहो, आजोबा आले सकाळी गावाहून. सोहमचं सगळं कळलंय त्याला. अनुराग, आजोबाला खूप मोठा धक्का बसलाय. त्रास होतोय हो त्यांना खूप. डॉक्टरांकडे घेऊन जायचं का त्यांना? त्रास होतो तर डॉक्टरांना बोल. मी फोन करतो डॉक्टरांना. नाही, बाबांनी केला मगाशी फोन डॉक्टरांना, आणि आई बाबा आहेत त्यांच्याजवळ. मला बबडूची खूप काळजी वाटते. आजोबांची अवस्था बघून तो खूप घाबरलाय. अनुराग, प्लीज तुम्ही माझ्यासाठी एवढंच कराल का? थोडा वेळ त्याच्याशी खेळा ना, त्याला सांभाळा ना थोडा वेळ प्लीज. तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सांभाळू बाबू तुला. माझ्या घरीच घेऊन जातो ना, तिकडे आजी पण आहे ना, घेऊन जाऊ मी त्याला. ऐकलाय तो. अरे डोंट वरी. अरे तू तर जागा झालास. आणि आपण असं असं हाय फ्रेंड करतो. हाय फ्रेंड असं करतो आपण. कसं करतो? काय मी तुझ्यावर खेळायला आलो आणि तू असा निरुत्साही, असा डल. जाऊ दे मग, मी आता खेळत नाही, मी जातो निघून घरी. नाही, मला खेळायचंय तुझ्यासोबत. हे असं अशा आवाजात तू बोलणार आहेस? असा डल राहून तू खेळणार आहेस माझ्या बरोबर? सांग शुभ्राला. शुभ्रा, मी जाऊ का अनुराग सोबत खेळायला? जा. परत डल उत्साह. शुभ्रा, मी जाऊ का अनुराग सोबत खेळायला? जा बाया जा, मस्त खेळ. चला साखरेचं पोत व्हा. व्हेरी गुड. शुभ्राला बाय बाय. चला. बाबा असे बाहेर का उभे आहात? दत्ताजींना शुद्ध आले, ते बरे आहेत, ते बोलतायत बघ. थँक गॉड. मग चला ना, आज जाऊया आपण. नाही, त्यांना जरा असा विषय बोलायचं नाही म्हणून मी जरा बाहेर थांबलोय. अरे बापरे, का पण? म्हणजे असं? तू जा ना, बोल त्यांच्याशी, बोल. बरं ठीक आहे. सॉरी, सोहम चुकला नसेल असं मला म्हणायचं नाही. तो चुकला असेल, पण घराबाहेर काढणं ही शिक्षा नव्हे. अगं त्याला घरात ठेवून शिक्षा करता आली असते ना आपल्याला. घरातली लहान मुलं चुकली, आपण कान ओढतो, टापाटा घालतो, पण घराबाहेर काढणं हा पर्यायच असू शकत नाही. आता कुठे जाईल, काय खाईल, काय विचार केलायस तसा? अगं तुझ्या पोटचा पोर आहे तो. तुला दया माया नावाची काही चीज आहे का नाही? तुझ्याकडनं ही अपेक्षा मी बिलकुल केलेली नव्हती. मला माहितीये बाबा, आता तुम्हाला खूप राग येतोय माझा,
पण मी जे काही केलं ना बाबा ते या मुलीसाठी केलं। जर बघा तिच्याकडे, बघा तुमच्या नातसुनेकडे। सोहम माझ्या पोटचा मुलगा आहे, त्याला घराबाहेर काढताना मला काही यातना झालं ना ते फक्त माझं मला माहिती। म्हणी मुलगी हिचं काय नातं आहे आपल्याशी, रक्ताचं काही नातं नाही, तर या घरासाठी, घरातल्या प्रत्येक माणसासाठी दिवस रात्र झटत असते, सगळ्यांचं प्रेमाने करते। बाबा सोहमवरती सुद्धा तिने प्रेमच केलं ना। सोहमच्या कित्येक चुका तिने पोटात घातल्या आणि सोहमने काय केलं? एवढी सोन्यासारखी बायको असताना राजरोसपणे दुसऱ्या मुलीबरोबर ह्या घरात, बाबा मी बोलू सुद्धा शकत नाही की मोठी चूक सोहमने केली। काही चुकांना क्षमा असते, मला मान्य आहे, पण सोहमने जी चूक केली ना ती अक्षम्य आहे। त्यांनी अक्षम्य असा गुन्हा केलाय, अपराध केलाय। मी जर सोहमला घरात ठेवलं असतं ना बाप, तर या मुलीने आपल्यासाठी आजपर्यंत जे काही केलं ना त्याला काही किंमत राहिली नसती। सोहमला घराच्या बाहेर काढण्यापलीकडे माझ्यासमोर काही पर्याय नव्हता बाबा। मला माहितीये तुम्हाला खूप राग येतोय माझा, पण मला जे योग्य वाटतं तेच मी केलं। बाबा आपण नेहमी म्हणतो ना हो की सुनेची कर्तव्य असतात, ती सगळी कर्तव्य तिने पार पाडली पाहिजेत, आणि आपल्या कर्तव्यांचं काय बाबा? जेव्हा त्या सुनेला आपली गरज असते, आपण तिच्या पाठीशी उभं राहण्याची गरज असते, तेव्हा ती परकी का? आणि मुलगा आपला, कुठला न्याय आहे बाबा? त्या क्षणी मला जे योग्य वाटलं तेच मी केलं, आणि मी चुकले असं मला नाही वाटत आहे। हे बघ, हे घर कुलकर्ण्यांचं आहे आणि सोहम हा कुलकर्णी आहे। त्याला या घरातनं कुणी काढू शकत नाही बाहेर, तू सुद्धा नाही। आलं का लक्षात तुझ्या? आजच्या आज सोहम या घरात परत यायला पाहिजे, कळलं तुला? काय म्हणतोय मी, कळलं का तुला? बाबा मी लहान तोंडी मोठा घास घेते, मी आजपर्यंत तुमच्या शब्दाबाहेर कधीही गेले नाही, पण माफ करा मला, मला नाहीला जरी बोलावं लागते की बाबा तुम्ही चुकताय। नाही, तुमच्या या मताचा मी नाही आदर करू शकत। मी सोहमला पुन्हा घरात नाही आणणार बाबा। आई आजोबा तुम्ही जरा, आजोबा शांत व्हा। आजोबा हे घ्या, पाणी घ्या, तुम्हाला जर त्रास होईल आजोबा, पाणी पिऊन घ्या। सोहमला घरात आणायचं नाही तुला, नको। तू हट्टीस तर मी पण तुझा सासरा आहे, लक्षात ठेव। तुझ्यापेक्षा जास्ती हट्टेपणा मी दाखवू शकतो। आजोबा ऐका ना माझं, प्लीज शांत व्हा, थोडं पाणी पिऊन घ्या, हे घ्या जरा। जोपर्यंत सोहम या घरात येत नाही तोपर्यंत या घरातल्या अन्न पाण्याला मी स्पर्श सुद्धा करणार नाही। तुला जे करायचं ते कर। आजोबा प्लीज असं करू नका, तुम्हाला नाही सहन होत भूक, प्लीज ऐका आजोबा, थोडं काहीतरी खाऊन घ्या ना, नका ना असं हट्ट करू प्लीज। आई प्लीज समजावा काहीतरी, बघा ते काय म्हणतायत। आई प्लीज, आई अहो पाठीवरून मार, अरे पाठीवर बसलास तू। अच्छा बर बर बर, घोडा घोडा खेळायचं, बारा आता घोडा उधळणार, पाडू का पाडू? पडला पडला। काय झालं शुभम, तुझ्या फ्रेंडला नाही सांगणार? आता माझा डॅडा परत घरी नाही येणार, माझ्या पंजोबांना काय झालंय, त्यांना पण बरं नाही वाटणार। शुभम बाळा, काही गोष्टी आपल्या हातात नसतात। म्हणजे बघ तू आता वाऱ्याने तुझे केस उडतात छान हवेवर, हा तू तो वारा थांबवू शकतोस का? नाही। समुद्रावर गेलेस तू कधी? मला समुद्र खूप आवडतो। ते पाणी कशाचं हातात घेतलंयस तू समुद्राचं? नाही ना, मग घेऊन बघ, तुला काय वाटतं ते पाणी तुला थांबवून ठेवता येईल ओंजळीत तुझ्या? ते वाहून जाणार। मग तशा या गोष्टी आपण नाही थांबवू शकत ना, तशा घडणाऱ्या काही गोष्टींना आपण नाही रोखू शकत शुभम। मग आपल्याला काय माहितीये का,
प्रार्थना करणं. मला सांग, देव कुठे? वरती. नाही, देव तुझ्यातच आहे, तुझ्या आत आहे. काय करायचं माहितीये? अशी मूठ पकड, पकड मूठ पकड, ती आपल्या हृदयावर ठेव. अच्छा, इकडे बघ. हा, आणि कळकळून प्रार्थना कर. मी सांग देवाला की माझा डॅडा सुधरून घरी परत येऊ दे, नीट वागू दे. माझा आजोबा, काय पणजोबा, माझे पणजोबा ठीक होऊ दे, बरे होऊ दे. माझा डॅडा परत घरी येऊ दे, माझ्या दत्तोबांना बरं वाटू दे. कळवळून कळवळून प्रार्थना कर मनापासून. माझा डॅडा परत घरी येऊ दे, माझ्या दत्तोबांना बरं वाटू दे. व्हेरी गुड. आता ती मूठ अशी उघड आणि जी विश केलीस ना तिला फुंकर मार, स्माइल कर आणि विश्वास ठेव की हे पूर्ण होणार. आणि विसरून जा, लेट गो. हा, मग आता खेळूया ना. आता तू गोडाव, मी बसणार. नाही, असं आपल्याला काहीतरी करायला हवं, काहीतरी मार्ग हा काढायलाच हवा. वय झालं ग त्याचं आता. त्याने अन्न पाणी खरंच सोडलं ना तर भलतच काहीतरी होऊन बसेल. त्याच्या वयात नाही झेपायचं त्याला आता. हे मला कळत नाहीये का, हे मला काळजी नाहीये का बाबांची? पण ते काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीत. काय करू मी? त्याचा खूप जीव आहे ग सोहमवर. माझा नाहीये, शुभ्राचा नाहीये. मी काय आनंदाने करते का हे सगळं? बाबांना समजतच नाहीये. नाही नाही अभिजित, सोहम पुन्हा या घरात येणार नाही. मी शुभ्राला शब्द दिलाय, मी माझ्या मुलीला दिलेला शब्द नाही मोडणार. आजोबा प्लीज हट्ट सोडा, काहीतरी हे पाणी तरी पिऊन घ्या. थांबा, मी तुम्हाला फळं कापून देते. तुला असं वाटत असेल की या म्हाताऱ्याला फक्त आपल्या नातवाची काळजी, माझी काळजीच नाही याला. नाही आजोबा, काही नाही वाटत आहे मला. तुझं दुःख मी समजू शकतो पोरी. सोहम तुझ्या बाबतीत चुकलेलाच आहे. तुझ्या बाबतीतलं त्याचं कर्तव्य पार पाडायला तो 100% कमी पडलाय, मान्य करतो. अगं पण माझं दुःखही समजून घे. त्याच्या बापाशिवाय इतकी वर्ष काढली मी. सोहम शिवाय जगण्याचा मी विचारच करू शकत नाही. बाबांचं वागणं मला अजिबात आवडलं नाहीये. तू शांत हो बरं. तुम्ही कसे शांत राहू शकता इतके? सरळ रूम बंद बाहेर जायला सांगितलं त्याने तुम्हाला. एवढं का मनाला लावून घेतेस पण ते? कसं नको मी मनाला लावून देऊ, सांगा ना तुम्ही. कसे वागले तुमच्याशी? तुम्ही या कुटुंबासाठी, घरासाठी किती कष्ट घेता, त्यांचं किती करता, त्यांचं खाणं पिणं, आवडीनिवडी, औषध पाणी किती प्रेमाने करता. आणि हा सगळा डोलारा उभा आहे तो काय माझ्या एकटीच्या जीवावर आहे का? ह्याचा पाया तुम्हीच घालून दिलाय ना. तुमचा केवढा मोठा भाग आहे ह्याच्यात, ते असे कसे बोलू शकतात तुम्हाला? स्वतःचं नाव, स्वतःचं करिअर सगळं बाजूला ठेवून घर सांभाळायचा निर्णय तुम्ही घेतला, तो तुमचा चॉईस होता. किती वर्ष झाली आपल्या लग्नाला, अजूनही तुम्हाला ते परक समजतंय? नाही नाही अभिजित, नाही, मला नाही आवडले. दिस इज नॉट फेअर. त्यांचा स्वतःचा सख्खा मुलगा त्यांच्यासाठी करणार नाही एवढं तुम्ही त्यांच्यासाठी करता. मला अजिबात आवडलं नाही बाबांचं हे वागणं. आय जस्ट कांट ऍक्सेप्ट दिस. हे बघ सॉरी, मी या घरासाठी, दत्तासाठी जे काही करतो ना ते प्रेमापोटी करतो. मला आनंद मिळतो म्हणून करतो ना. दत्ता मला मुलगा मानतो की नाही हे महत्वाचं नाहीये. मी त्याला वडील मानतो हे महत्वाचं. आणि वडील म्हणून माझ्यावर रागावला, मला बोलला, ठीक आहे ना. या सगळ्यामध्ये त्याला जो धक्का बसलाय ना तो खूप मोठा आहे. तो आपण समजून घेतला पाहिजे. तो आधी शांत हो आणि या गोष्टीचा त्रास करून घेऊ नकोस. तसं मी जुन्या विचारांचा माणूस. बदल चांगला असतो, बदल व्हायला पाहिजे, सगळं कळते मला, पण वळत नाही. शेवटी बदललं. आसवरीसाठी अभिजित सारख्या नवख्या माणसाला मी जावे म्हणून स्वीकारलं. परक्या माणसानं आपलं करत असताना आपल्याला परक नाही करू शकत. सोहममध्ये जीव अडकल्यामुळे तो जर परत आला नाही तर
मला वाटतं आजोबा आजोबा प्लीज या पुढे काहीही बोलू नका. सगळं तुमच्या मनासारखं करूया आपण. हा मी वचन देते तुम्हाला, आजच्या आज सोहमला मी परत आली.